भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बांपेवाडा इथं एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। बांपेवाडा येथील रहिवासी वसंता गणेश मेश्राम वय वर्ष 49 हे महपूल वेचण्यासाठी जंगलात गेले असता पाठीमागून वाघानं अचानक झेप घेत त्यांच्यावर हल्ला केला। वाघानं त्यांना सुमारे 1 किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं असून यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी HDFCचे अमोल नागे, HCFVD पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। यावेळी वन विभाग व पोलीस विभागाच्या पथकानं घटनास्थळी पंचनामा केला। मृतदेह साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करण्यात आले। वन विभागाकडून मृताच्या कुटुंबियांना तात्काळ 10 लाख रुपयांचा धनादेश तसेच अंत्यसंस्कारासाठी 20,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे। दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगाली यांनी घटनास्थळी भेट देत वन कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मध्यस्थी केली। तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांनी कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी केली आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव DG रंगारी, जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे यांच्यासह यादवराव गणवीर, गणेश गजभिये, ज्योत्स्ना खोबागरडे, गीता वलथरे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मृताच्या वारसांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी तसेच संबंधित वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे बांपेवाडा परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाले असून जंगल परिसरात जाण्याबाबत लोकांमध्ये दहशत पसरली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.